आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार. तुम्ही आम्हाला ओळखलंच असेल. आम्ही यशोधरा सरनाईक. वेल, सगळ्यात आधी तर थँक्यू की आम्ही निरोप पाठवला आणि तुम्ही सगळे इथे आलात. मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेकांना पैसा महत्वाचा वाटत नाही. तुम्हाला इथेच राहायला आवडतं. त्याचं कारण असं आहे की बाहेरच्या जगात काय सुखसुविधा आहेत त्या कधी तुम्ही अनुभवलेच नाहीये. बाहेरच्या जगातलं सुख काय असतं याचा गोडवा तुम्ही साकलेलाच नाहीये. एक्झॅक्टली. मागच्या वेळेलाच कोणीतरी आम्हाला म्हणालं होतं की आमच्या पाड्यातली जी तरुण मुलं आहेत ती पाडा सोडून ती नोकरी धंद्यासाठी बाहेर जातात आणि मग परत येतच नाहीत. बरोबर आहे, कारण बाहेरच्या जगात त्यांना खूप सुख आणि सुविधा मिळतात. मग ती कशी परत येणार? म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही या पाड्याच्या करारावर सह्या करा. मग ते जे बाहेरच्या जगातलं सुख आहे ते तुम्हाला पण मिळेल आणि तुमची जी मुलं आहेत ती तुम्हाला सोडून जाणार नाहीत. ती तुमच्या बरोबरच राहतील. तुम्ही फक्त आम्हाला किंमत सांगा. वाटेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत. ताई प्लीज थांब, सह्या करू नको, चेक देऊ नको आता. तरी वेड आहेस का? पैशाचाच खेळ आहे. हीच तर आपली पार आहे. वी नीड टू डू इट. हो ताई, पण ज्यांना पावर दाखवायची आहे ना त्या मंडळीच नाही तिथे. म्हणजे समोर बघ, सगळे म्हातारे आणि वयोवृद्ध लोक आहेत. फक्त यांच्या सह्यांचा आपल्याला फायदा करून घेता येणार नाही. पाड्यातली तरुण मंडळी कामासाठी बाहेर गेलेत, ते संध्याकाळी येतील आणि पाडा खाली करायचा आपल्याला यांच्या सह्यांचा उपयोग होणार नाही. त्यांना आपल्याला प्रथम कन्व्हिन्स करावं लागेल. अशी कशी गेली? त्यांना कळवलं नव्हतं? त्यांना निरोप दिला नव्हता? त्यांना सांगितलं नव्हतं थांबायचंय म्हणून? संजय, तुला कळतंय? आय एम प्रेस्ड फॉर टाइम. ऑलरेडी दुपार झालेली आहे. इथून निघायला उशीर झाला तर संध्याकाळचं ट्रॅफिक लागेल. ती शकुंतला म्हणाली 7:30 पर्यंत ये, नाही तर आई पोचलो तर काय होईल ह्याचा काही अंदाज आहे तुला? आणि उभा काय असतो आणि हे सांगतोयस काय? त्या लोकांना फोन कर, कुठे असेल तुम्ही शोधून काढ आणि बोलव इथे. गो. ताई मला थोडा वेळ दे, मी करतो. हो. श्रेयस, श्रेयस, चल ना जरा पटकन. आता सगळी तयारी राहिली आपली. रेडी कसं आहे? ए तू काय आणतेस माझ्यावर? तू ना खरंच लहान बाळांसारखा आहेस. मी काय केलंय? हे बघ, सगळे बटन खाली वर लावून ठेवलेत. हे चांगलं नाही दिसत आहे. अजिबात नाही. आता मी लावून देते, मग छान दिसेल. ठीक आहे. आधी हे, मग हे. हे मी पण तुला मदत करतो.
छान दिसतोय. थँक्स. श्रेयस, हाय. किती छान दिसतोयस रे. अगदी राजवेंडा. थँक्स. मग चला आता जाऊया खाली चला. हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय. हे काय आहे? ब्रोच आहे हा. हा इथे लावला ना खूप छान दिसेल.